2011ला आपल्या केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन आणि तिथले आमचे गुजरातचे माननीय मुख्यमंत्री रुपानीजी ना माजी मुख्यमंत्री रुपानीजी ते आले आणि त्याच्यानंतर 11 वाजता बैठक झाली आणि 11 वाजता बैठक झाल्यानंतर 4 तारखेला हे 3 पक्षाचे 3 नेते राज्यपाल महोदयांच्याकडे गेले की आम्हाला शपथ घ्यायची आहे। त्याच्यानंतर 4 तारखेला गेले, आठवण करा हे 4 तारखेला गेले, पण प्रत्यक्षपणे आझाद मैदानावर ते ज्या ठिकाणी शपथ घेणार होते त्या मंडपाचं काम कधी सुरू झालं, त्या मंडपाचं काम कोणी सुरू केलं, त्या मंडपाचं काम कोणाकरता सुरू केलं, कोण मुख्यमंत्री होणार होता, कोणी ठरवलं, राज्यपाल महोदयांनी ठरवलं की आणखीन कोणी ठरवलं? हे घटनात्मक पद जर असेल तर या घटनात्मक पदाचा अधिकार काय? हा माझा खरा प्रश्न आहे, माझा धोरणात्मक प्रश्न आहे, माझा टीकात्मक प्रश्न घेऊ नका, घ्यायचा कसा तो काही घ्या। कोणी ठरवलं? 22 मुख्यमंत्री येणार आहेत 5 तारखेला, देशातले 22 मुख्यमंत्री येणार आहेत, राज्यात देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रभाई मोदी त्या ठिकाणी शपथविधीला येणार आहेत, त्या ठिकाणी गृहमंत्री महोदय येणार आहेत, केंद्रीय मंत्री येणार आहेत, असे सगळे येणार आहेत। यांच्या तारखा जाहीर झाल्या, यांचा कार्यक्रम इथं आला, यांचा दौरा नक्की झाला, तरी राज्यपालांकडून कुठल्याही प्रकारची त्या संदर्भामध्ये अधिसूचना निघालेली नाही, अधिसूचना निघालेली नाही। राज्यपालांना इतक्या पद्धतीने गृहीत धरता, राज्यपाल हे एका कुठल्या तरी पक्षाचे असतात हे मला मान्य आहे, पण त्या खुर्चीवर बसल्यानंतर किमान त्या पदाची गरिमा राहिली पाहिजे, त्या पदाचा मान सन्मान राहिला पाहिजे, त्या पदाचं महत्व राहिलं पाहिजे, याचं भान राज्यपाल महोदयांना आहे की नाही? याचं भान राज्यपाल महोदयांना आहे की नाही? सन्माननीय सदस्य राज्यपालाचं अभिभाषण सन्माननीय सदस्य सन्माननीय सदस्य 2 मिनिटं साठवण साहेब। अध्यक्ष महोदय, सन्माननीय ज्येष्ठ सदस्य भास्करराव जाधव माननीय राज्यपालांच्या अभिभाषणावर आपलं भाषण करतायत। ते भाषण आहे काय वैफल्यता व्यक्त करतायत, हा एक वेगळा चर्चेचा मुद्दा आहे, मी त्याच्यावर काही भाष्य करत नाहीये, परंतु राज्यपाल हे एखाद्या पक्षाचे सदस्य असतात आणि त्यांनी त्यांच्या पदाची गरिमा राखली पाहिजे, असं राज्यपालांवर हेत्वारोप करणारे वाक्य हे या सदनामध्ये निर्माण करता येत नाहीत। माझा पॉइंट ऑफ ऑर्डर असा आहे, त्यांचं हे वाक्य त्यांच्या भाषणातून आपण काढून टाकावं, रेकॉर्डवरनं काढून टाकावं की राज्यपाल एका पक्षाचे सदस्य असतात, हे वाक्य काढून टाकावं अशी माझी आपल्याकडे मागणी आहे। तपासून ते काढून टाकण्यात येईल। 1 मिनिट अध्यक्ष महोदय, राज्यपालांचं भाषण आहे, राज्यपालांचं भाषण आहे। सन्माननीय सदस्य, तुम्हाला काय लक्षात येतं अध्यक्ष महोदय? एखादं वाक्य काढून टाकणं म्हणजे काय असतं? एखादं वाक्य काढून टाकणं म्हणजे काय असतं? एवढा सोपा विषय वाटला का तुम्हाला? या ठिकाणी पंकजाबाई मुंडे बसलेत, काय काढून टाकलं? काय माझा औषध शब्द आहे? माझा संसदीय शब्द काय आहे? सन्माननीय सदस्य बोला। सन्माननीय सदस्य, तपासून घेऊन वाक्य काढून टाकण्यात येईल, तपासून घेऊन। सन्माननीय सदस्य, भारत सरकारहून विभिन्न आहे असे मानून राष्ट्रपतीच्या आचरणावर किंवा राज्य सरकारहून विभिन्न आहे असे मानून कोणत्याही राज्यपालाच्या आचरणावर ठपका ठेवता कामा नये। सन्माननीय सदस्य, तरी आम्ही तपासून 34 28 28
सन्माननीय सदस्य 34(4) नुसार मी तपासून नंतर निर्णय घेऊ. एक मिनिट, मंत्री महोदय बोलताय. मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, आपण या संदर्भामध्ये अध्यक्षांच्या दिलेल्या निर्णयाच्या नंतरही विरोधी पक्षाचा आक्षेप काय हे समजत नाही अध्यक्ष महोदय. पण इतकं वैफल्यग्रस्त झाले मंडळी अध्यक्ष महोदय की यांना अध्यक्षाचं सुद्धा आवाहन करण्याचं आता अध्यक्ष महोदय आता पर्यंत त्यांची मजल गेलेली आहे. एकदा अध्यक्ष महोदय या संदर्भामध्ये घटनेच्या तरतुदी स्पष्ट आहेत की मध्ये आपण मान्य राष्ट्रपती महोदय असतील, मान्य राज्यपाल महोदय असतील, आपण जे अध्यक्ष महोदय आता जे रुलिंग दिलं होतं हे कामकाजातून काढून टाकण्याचं जे आपण अध्यक्ष महोदय रुलिंग दिलं ते अतिशय बरोबर होतं. याच्यामध्ये अध्यक्ष महोदय तपासण्याची काहीच गरज नाही आहे. म्हणून आमचा अध्यक्ष महोदय आग्रह आहे आणि पुन्हा अध्यक्षांच्यावर आक्षेप घेण्याचं जे काम अध्यक्ष महोदय सुरू आहे ते अतिशय चुकीचं आहे. या सभागृहाच्या प्रथा परंपरा ज्या आहेत सन्मानित सदस्य भास्कररावजी, त्या अतिशय उच्च परंपरा आपण कायम ठेवल्या पाहिजे. आपण ज्येष्ठ सदस्य आहात, त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय जे काही नवीन सदस्य आले त्यांना या प्रथा माहीत नाही आहेत. त्यामुळे त्या सगळ्या नव्या सदस्यांच्या माध्यमातून ते काही जे बोलण्याचा प्रयत्न करतायत त्यांना माझी या निमित्तानं सूचना आहे आणि विनंती आहे अध्यक्ष महोदय की त्यांनी सुद्धा या सभागृहाची जी गरिमा आहे ती त्यांनी ठेवली पाहिजे. पण अध्यक्ष महोदय, आपण जो निर्णय दिलेला आहे याच्या तपासणीची आवश्यकता नाही आहे. आमची विनंती आहे की जो पहिला निर्णय दिला आपण अध्यक्ष महोदय की कामकाजातून हे आपण काढून टाकलेलं आहे, अध्यक्ष महोदय निर्णय कायम ठेवा अशी आमची विनंती आपल्याला. सन्माननीय सदस्य 34(4) प्रमाणे आपण निर्णय घेतलेला आहे. मी आपल्याला फक्त सन्माननीय सदस्यांना विनंती करतो की माननीय राज्यपाल महोदयाच्या अभिभाषणावरती आपले 2 मिनिटं बाकी राहिले. आपण 2 मिनिटं राहिले साहेब, प्रत्येकाला 10 मिनिटं दिलेले. राधाकृष्णजी.